राय नमः। ऐकोनी श्रीरामाचे वचन अगस्ती बोले उल्हासोन। श्री राघवा तुझे निज महिमान अगम्य जाण वेदशास्त्रा। आणि रामाचं म्हणणं ऐकलं बरं का. ऐकल्याच्या नंतर म्हणले रामा अगम्य तुझं काही महत्व कमी आहे का? अगम्य महिमान आहे महाराज. कशामुळं? ऋषींना कळालं ना राम कोण आहेत, कळालं ना. आणि कळाल्याच्या नंतर काय म्हणू लागले आहे का? वेदशास्त्राच्या निजयुक्ती त्या परतल्या नीती नीती। श्रीराम केवळ ब्रह्ममूर्ती त्रिजगती निज पूज्य। तुम्ही कसे आहेत? वेदशास्त्र सुद्धा शिनले. आणि तुमचं वर्णन करत असताना श्रुती शिनल्या पण त्यांना वर्णन झालं नाही. एवढे तुम्ही अगम्य आहेत, मोठे आहेत रामा. अगस्ती म्हणू लागले जे का परब्रह्म अक्षर ते तू श्रीराम साचार। भक्त कृपाळू होशी साकार भाग्य थोर आजी माझे। आमचंच भाग्य बरं का भक्तासाठी तुम्ही आलात. आणि म्हणून भक्तासाठी ज्या अर्थी आलात किती आमचं भाग्य म्हणावलं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तुमचे पाय लागलं म्हणजे आमचं भाग्य आहे. रामा अगस्ती म्हणू लागले वरकड राजे ते भूपती श्रीराम राजा त्रिजगती। तुझेने भूते वाये स्थिती शशी सूर्यागती तुझेनी। अरे रामा काय शशी सूर्यागती तुझेनी. शशी म्हणजे चंद्र, सूर्य म्हणजे सूर्य. ही गती कुणामुळे आहे? देवामुळं आहे बरं का, रामामुळं आहे. होय. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता. मौली म्हणले सत्ताच त्या देवाकडे आहे. तुझी आज्ञा अति दुर्धर मर्यादा नील घीच सागर। इंद्राधिक तुझे किंकर तुझे ने भुभार शेषवाहे। आणि म्हणून तुझे नि भुभार शेषवाहे. ही प्रथय कशावर आहे? शेषावर आहे बर का. आणि म्हणून तू एवढा मोठा आहे बर का. ही सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे होतात. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नको. होय वाचा बाबा. काळ आज्ञावंदी शिशी प्रळये करी मर्यादिसी। भूते भूतात्मा तू होशी पूज्य सर्वासी श्रीरामा। रामा तू कसा आहेस? पूज्य सर्वासी श्रीरामा. काळ तुझी आज्ञा मोडत नाही बरं का. सगळ्या गोष्टी तुझ्यामुळं होतात. आणि म्हणून तू एवढा मोठा आहेस देवा. अगस्ती म्हणू लागले अवतार झाले उत्तमोत्तम त्या माझी तू आत्मा राम। तू तव केवळ परब्रह्म पूज्य परम परमार्थी। हे देवा अवतार बरेच झाले. किती अवतार झाले मामा? 10 अवतार झाले. 10 अवताराच्या मुद्रिका होय कुठं घातल्या होत्या? काल परवाच तिथं होतं ते विषय. सीतेनं आमट्या घातल्या होत्या 10 अवताराच्या. आपण घालतो, तुम्ही घातले बाबा. माझी रोज बघा घातलं पाहिजे, सोनं घातलं पाहिजे, मुद्रिका घातल्या पाहिजे. म्हणून त्या सगळ्या एकंदरीत तुझ्यामुळे आहेत रामा. अगस्ती म्हणू लागले ऐशी निज स्थिती तुझ पासी तो तू धर्म व्रत चालविसी। हो. पित्राज्ञा प्रतीक पाळीसी निर्दाळीसी दुष्टाते। निर्दाळीसी दुष्टाते. तू काय कसा आहेस? पित्राज्ञा प्रतिपाळी. बापाचं वचन मोडलं नाहीस राम. बापानं सांगितलं, सावत्र आईनं दिलेलं वचन बापानं सांगितल्याबरोबर निघालास की नाही. म्हणून एवढा मोठा तू आहेस. भक्तजनाचा कैवार आहेस. अगस्ती स्तुती करले. सामान्य स्तुती करेना. यरागाबाळ्यानं स्तुती करणं वेगळं आणि मोठ्यानं स्तुती करणं म्हणून वेगळं. होय. त्या गल्लीत हे राहतात का भला माणूस आहे असं म्हणावं, हे वेगळं आहे. नाही त्याचं नाव घेऊ नका रे बाबा म्हणलं की गेलं की. आलं का लक्षात? ही कमाई सगळ्यात मोठी आहे बरं का कातकडी महाराज. ती कशानंच येत नाही.
बूंद से गई वो हाऊस से नहीं आती. त्या राजानं सांगितलं होतं, थोडं आहे म्हणून सांगतो. ऑर्डरच काढली गाव आपल्या राजवाड्यामध्ये. ह्या सगळ्यांना विनंती आहे, हलकीनं सांगितलं की हे हौद आहे, या हौदामध्ये तुम्ही एक एक घागर कशाची आणून टाकायची? पाण्याची. हा, आणि पाण्याची आणून टाकायची म्हटल्याच्या नंतर दुधाची आणून कोण आणून टाकाय रात्रीच्या? सगळ्यांनी म्हटले होय. राजाने माय राहू द्या उगा, त्याला काय लागलं या? काही होत नाही, दुसरे आणून टाकते. आपली एक कशाची टाका? पाण्याचीच टाका. सगळ्यांनीच पाण्याच्या आणून टाकल्या. पण एक इमानदार होता की त्याला लाईट लावून बघितलं, म्हणलं ही सगळं तर पाणी दिसाले, काय करावं? जाऊ द्या, लय मोठं आहे, वाचा. माता पिता गुरु देवता त्याहुनी पूज्य तू श्री रघुनाथा. ब्रह्मादी देवा ही वरता परम पूज्यता श्रीरामा. रामा, तू माता पित्यापेक्षाही पूज्य आहेस. का पूज्य आहेस? अहो, एवढं काम करणारा पूज्य आहे. राम कशामुळे पूज्य आहे? काम केलंय त्यांनी, बर का. दिनाचा उद्धार केलाय, बसलेच नाहीत. वचन न मोडी बोलिले ते, त्याच्यामुळे रामाची पूजा आजही आहे. हनुमंताची का पूजा आहे? सेवा केली म्हणून. ही सेवा जे जे करतील ना ते मोठे आहेत. ना सांगणारा मोठा ना वाचणारा मोठा. कोण मोठा आहे बाई? इथं झाडणारे हे मामाला आता होय ना, मामा पहिले करीत होते बरं का. तुम्ही मोठे आहेत आमच्यापेक्षा. तुकडोजी महाराज म्हणले, शतव्याख्या नाहून थोर, एक हाती भूनांगरणे. शेतकरी मोठा आहे. वाचा बाबा, लई वेळ होईल. चारी वेद तुझ वर्णिती शास्त्रे चरणा शरण येती. शिव वीरांची पाया लागती पूज्य परमार्थी श्रीरामा. तू कसा आहेस? शास्त्र तुला शरण येतात, वीरांची तुला शरण येतो. किती मोठा आहेस तू? होय. नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराज किती मोठे. औंड्याला गेला आम्ही, बघितलं देऊळ फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती. देऊळ फिरीन होतोय. हे जर म्हणलं बदने सर, हे मारुती इकडं करा बरं, खरंच तुमच्या हे आहे का? होईल का? आणि खरी भक्ती असल्यास मारुतीला म्हणलं, हे एवढी सेवा केली आहे मी, मारुती राया माझा ऐका, पूर्वेकडे तोंड करा बरं. है की नाही? खेच स्वामी, ही लय मोठी कथा आहे, लय अध्याय बी मोठा आहे. पण आजच्या दिवस झाला तर झाला, अर्धा 8:30ला संपू. तुझ द्यावा जो जो मान, तो तो तुझ लागी होय न्यून. तुझे आगाध महिमान, मान अपमान तुझ नाही. कमाल आहे की नाही? तुझे आगाध महिमान. देवाला मानही नाही ना अपमानही नाही. माधव बाबा ना लाळ गळायचे. तुम्ही जर, आम्ही ऐकले फक्त बसल्याच्या नंतर, पण प्रमाण चुकलं मोतीराम महाराज की लगेच सांगायचं. काय ताकद असं प्रवचन कधीच केलं नाही माधव बाबांनी. आणि गजानन महाराज फक्त गणगण गणगण होते. काय कमाल आहे का नाही? पण एवढा थाट आहे तिथे. जाऊन आलो. किती स्वच्छता आहे, किती अन्नदान आहे. त्याचं कारण असतं महाराज. म्हणून आजही अग्निशादू तुम्ही गेलात ना, आजही निघतो विस्तव त्यांच्या नावानं. आता बऱ्याच ठिकाणी अनेक दान द्याले, पण करणाऱ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे. ज्या अर्थी दिलंय ना त्याची चांगली व्यवस्था केली पाहिजे. मी सांगितलं ना, भावाचं खायचं नाही, गावाचं खायचं आणि देवाचं खायचं नाही. व्यवस्थित होतंय. तिघाचं खायचंच नाही. लय वेळ व्हालाय, वाचा. श्रीरामा तुझे निज महिमान, वाणिता वेदा पडिले मौन. हो. तू आलासी कृपा करून, आजी मी धन्य स्वाश्रमेसी अगस्ती आहेत. आजी मी धन्य, धन्यवादाला पात्र झालो. का? तुमचं आगमन झालं, आणि तुमचं आगमन झाल्यामुळं मी एकंदरीत पुनीत झालो बर का. रामा,
अगस्ती म्हणू लागले. काही एक तुझी पूजा मी करीन रघुराजा, ते अंगीकारी अधोक्षजा राक्षस मानज धारती. हा, म्हणून राक्षस समाजा तू कसं आहे वधार्थी, त्यांचा वध करणार आहेस तू. म्हणून मी काहीतरी पूजा करतो तुमची, तेवढी स्वीकारा की. कोण म्हणाले? अगस्ती म्हणाले. काहीच लागत नाही देवाला, मनातून केलं ना भाव हे काहीच लागत नाही भाव पाहिजे. बरं का. आणि तेवढा भाव शबरीचा होता. पत्रम फुलम मला ते येत नाही. हा, पुष्पम त्वयम यो मद्भक्त समे प्रिया, ते सगळं प्राप्त होते. म्हणजे साजूक असो, सुकलेला असो, कसंही असो, देवाला प्राप्त. तुम्ही तर साजूक देता हो बाबा, होय साजूक देता. एवढं केलंस काय वाया जात? वाया जात नाही महाराज, बिलकुल जात नाही. पूजा केली ना वाया जात नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही सेवा केली ना, सेवेनंच माणसं मोठी आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री माझ्या एवढाच होते काय, पण सेवा म्हणजे सेवा. पत्नीनं सांगितलं तुम्ही पंतप्रधान आहो, ही गाडी सरकारी घेऊन मला साडी घ्यायला चला. हे म्हणणे नाही. मी इथून गेल्याच्या नंतर शासकीय काहीच वापरत नाही. कमाल आहे की? हा, काहीच बॅलन्स निघाल नाही त्याच्यावर, आहे की नाही? काहीच बॅलन्स नाही. अब्दुल कलाम मेले, काहीच वारले, सुटकेस आणि 4 ड्रेस. आहे की नाही? ते माणसं काही नाहीत का कलियुगामध्ये? हा, कितीतरी पेन्शन येत होती, एवढे पैसे येत होते, एवढं संशोधन न ग. म्हणजे काय करायचं मला? ब्रह्मचारी जीवन. देवच देवच माणसं. देवच म्हणून आजही देव होणारी माणसं आहेत. ध्यानात घ्या, वाचा. तू आत्मा राम प्रिय अतिथी आश्रमात आलासी कृपामूर्ती, तुझी पूजा जे न करीती अद्दपाती अभाग्य. अद्दपाती अभाग्य. म्हणून आश्रमालाच न द्यावा. आणि ज्या अर्थी आश्रमाला आलास आणि आश्रमाला येऊन तुझी पूजा न करता म्हणजे अभागी होय. देव आला घरा, देव घरल्या आल्याच्या नंतर पूजा करावी ना. दिवाळी हा होय, त्याला तसं जाऊ देऊ नये महाराज. काही ना काही द्यावं. अतिथी कोणी येऊ, नसल तर म्हणायचं वा पुन्हा ये, फिरून ये, पण उगं बोलत बसायचं. म्हणून तुम्ही माझी पूजा स्वीकारा, अगस्ती म्हणू लागले. विन्मुख होताची अतिथी बघा. ग्रहस्थापोटी पाप प्राप्ती, लगेच आली होय. अतिथेने पुण्य संपत्ती उरे अधोगती यजमाना. अगस्ती म्हणू लागले रामा रामा. ग्रहा आल्या अतिथी आणि त्याची पूजा न करता जाऊ देणं म्हणजे होय, सगळी संपत्ती जाते बरं का आपली. गेहोणी जाय, मग दारिद्र्य येतं. आपलं वाटतं हे मी तर केलं सगळं आणि असं कसं झालं? तुझ्या बोलण्यानं तर झालं. ते माऊलीलाही खास सांगते, बोलण्यानं बऱ्याच गोष्टी होत्या. हे शस्त्र आहे मोठं. बोलणं ज्यानं टाळलं ना, जगत जिंकता येते महाराज. कशानं? पैशानं नाही. हा, मग काही वचवच बोलायचं नाही. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ह्या माणसानं बोलतच राहावं वाटावं. लक्षात. एखादे महाराज असतात, संदीपन महाराज, काही काही महाराज आहेत बुवा, त्यांनी बोलतच राहावं वाटतंय. किती वेळ झाला कळत नाही आपल्याला. कवा सोड वाटतंय. बोलण्यावर सगळे मोठे झाले, आहे की नाही? हा, बोलण्यावर मोठी होतात. प्रमोद महाराज श्लोक. साधा तुम्ही शिक्षकच होता. हो, श्लोकाला सोडा. बरोबर आहे. या लागी श्री रघुराजा करावी अतिथीची पूजा, तू केवळ आत्मा माझा माझी निज पूजा अंगीकारी. म्हणून माझी निज पूजा अंगीकारी. तुम्ही रघुतम आहेत, मोठे आहेत, रघुराज आहेत तुम्ही, पण अगस्ती इतकं कमीपणा घ्याले. हा, कोण अगस्ती? इलवल आपण कालच बघितलं ना. हा, वातापी इतापी कोणते? इलवल. त्यांना शिक्षा देणारे, एका आचमनामध्ये समुद्र प्राशन करणारे
पर्वत आला होता त्याला आडवं करणारे ते अगस्ती म्हणाले माझी पूजा घ्या. बोला. आम्रतोपम फळमुळे पुष्पे आणोनी सुपरिमळे मधुपर्क विधान बळे श्रीराम मो सुख मेळे पूजिला. हा, श्रीराम सुख समेळे पूजिला. पूजा केली महाराज. फळं मुळं सगळं सगळं आणलं, फुलं पुष्प चांगली चांगली पूजा केली. देवाला आवडते ते. कृष्ण भक्तीमध्ये लय पूजा करतात. महादेवाची पूजा केली ना त्या महादेवाला आवडते. पाऊस आलाय, पाऊस वाचा बर का. जय जयकाराच्या गजरी वेदोक्त महामंत्री श्रीराम पूजिला. ऋषीश्वरी चराचरी परमात्मा. चराचरी परमात्मा म्हणून वेदोक्त मंत्राच्या माध्यमातून पूजा केली महाराज. तुम्ही गेलात ना यज्ञामध्ये, यावर्षी गेलात ना, किती चांगलं वाटत होतं. हा, त्या रुच्या म्हणल्याच्या नंतर तिथली पूजा बघितल्याच्या नंतर महाराज म्हणजे साक्षात त्या महाराजांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. आता ते तुलना करू नये, वडील ते वडीलच होत, पण किती शांतता आहे हो त्यांच्यात. नाही ते महाराज लय होतेच वाटतं. बरं का. हो, त्यांनाही बघितलं ना आम्ही. हा, दर्शन झाले आमचे. लयच वाटतं होते. काय, आणि त्यांचाही स्वभाव शांत आहे नाही, महाराज. शांत. काही घडो नाही डॅशिंग लय होती. आहे का नाही. म्हणून हे चाललं.